शुभांगी चव्हाण, एक हाऊसवाईफ आहे. गेले 5 वर्ष झालं आम्ही सारखं इथे येतोय. तिथं झोपडपट्टी पुनर्वसनमध्ये येतोय. सारख्या चक्रा मारतात. लोक आतमध्ये येऊन देत नाहीत आणि कोण आम्हाला काही सांगत नाही. भेटल चाललंय. 5 वर्ष झालं हेच थांबतोय. आमचं हातवलं पोट आहे सगळ्यांचं. आम्हाला 7 लाखामध्ये घर एवढीच अपेक्षा आहे सरकारकडं. आणि सरांनी आमच्यासाठी आता आमच्यासाठी एवढं केलेलं आहे. त्यांची त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस प्रधान आवास योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमच्या काय अपेक्षा होत्या? ह्या अपेक्षा तुमच्या भंग होताना दिसते. तुम्हाला कुठल्या प्रसंगाला तुम्हाला समोर जावं लागतं? आता गेले 7 महिने झालं चक्र मारतोय आम्ही. खूपच गेले 7 वर्ष झालं ही अडचण आहे. वेळ गेला, परत दवाखाना चालू झालाय टेन्शन मध्ये. काही जणांची लग्न व्हायचंय, काही जणांचं एज्युकेशन आहे. मग त्यांनी काय करायचं? काम करायचं, काम सोडून इकडे यायचं का? इथं आलं तर आम्हाला सांगतात की इथं नाहीये, झोपडपट्टीच्या तिथं जा. तिथं आलं तिथं सांगतात पालिकेत जा. फक्त वेळ खाल्ला ना. जे आहेत 950 लोक, त्या लोकांना फसवणूक केलेली या लोकांनी. आणि आमच्या मागे पाठिंबा नव्हता, कारण आम्ही एकत्र कधी आलेलो नाही. काहीतरी एक प्रसंग आला, तो आला. आणि आमच्या सोबत सर आहेत छत्रपती शासन, तर आमच्यासोबत अशा लोकांचा पाठिंबा आहे. तर आम्हाला नाही मिळणारच. आणि नाही मिळालं तर सर आहेत, त्यांनी बाईट दिलेलीच आहे. आणि आमचा लढा चालू राहणार. आता तर चालू झालेला आहे. 950 लोकांना घर जिथं बोलले होते रावेत मध्ये, तर रावेत असो किंवा असो, आमची एकच मागणी, आम्हाला घर पाहिजे. घर पाहिजे, बाकी आम्हाला काही उत्तर नाही पाहिजे. तुम्ही आमची गेली 8 वर्ष घेतलेली आहात. 2017ला फॉर्म भरलेला आहे, आज 2025 आहे. घर का नाही मिळाली ते त्याचं उत्तर हवंय आम्हाला. बाकी आम्हाला काही कारण नाही द्यायची. संपलं, एवढंच बोलून संपवते. आम्हाला घर पाहिजे. घर हे आमचं हक्काचं, घेतल्याशिवाय राहणार नाही. घर हे आमचं हक्काचं, घेतल्याशिवाय राहणार नाही. चलो, उद्या 1 वाजता.